विजयी संपादन केलाय. अभिनंदन. दसराची गरज ऑल टीम दक्षिका एंटरप्राइजेस आणि हार्डलक टफ लक हार्दिक ओमेश एंटरप्राइजेस. 2 सामने खेळलेत, 1 जिंकलात 1 हारलात. नक्कीच इथून प्रत्येकाला आता हार जीत करावीच लागेल आणि या सामन्यातून सामनावीर खेळाडू नो डाऊट जॉईंट होत आहेत कोपरगावचे भरारीचे सरपंच श्री हेमंत गरज साहेब. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आरएस एंटरप्राइजचे योगेशजी पाटील फुल आता स्विंग मध्ये आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्यांना सामना जिंकायचाच आहे असं त्यांनी एक निश्चय केलेला आहे. अतिशय जबरदस्त फटका. 4 रन रोहित म्हात्रे यांच्या बॅट मधून. बॉलर राजेश भोईर जरा डिप्रेशन मध्ये दिसत आहेत, पण योगेश पाटील त्यांना सांगत आहेत चिंता करू नका, आम्ही आहोत. योगेशजी पाटील जरा असा कामली सारखा करा ना, असं असं. झाडू शॉट. एक शब्द बोलते तू. तुम्ही बघू शकता राजेश भोईर यावेळी कमबॅक जरा नवीन म्हणून मज्जा केले आपण. याप्रमाणे तुम्ही बघू शकता. चालेल चालेल. हॅलो थँक्स धन्यवाद कालरूमचे केने. पुन्हा एकदा सर्व खेळाडू उपस्थित मान्यवर सर्वांचं कोपर प्रेमी लीग 2025 या स्पर्धेमधून मनस्वी स्वागत. दुपारचं सत्र 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी सुरुवात. MI लाईफ स्टाईल संघाच्या माध्यमातून आपण प्रथम फलंदाजी पाहतोय. रोहित आणि जतीन ही सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकाला बारंबार सुरुवात होते. गोलंदाज येतोय महत्वाचा हितेश भोईर. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी डावखुरा फलंदाज जतीन ज्याचा बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये सुरेख सुंदरशा धावा देखील आपण पाहिल्या होत्या. हितेश रॅटम ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आहे, पण हातानं नव्हता. जणू काय क्रिकेट नव्हतं फुटबॉल खेळतोय क्षेत्ररक्षक गणेश कासार. मनीष का मनीष काही हरकत नाही. चेंडू अडवलाय फार महत्वाचं आहे. अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज जो मारून पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मार करताना गोलंदाज संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज परिपूर्ण संघाचं मदार खऱ्या अर्थानं संघाचा विश्वासू गोलंदाज हितेश रॅटम. आउट ऑफ इनसाइडचा फटका. चेंडू शॉर्ट कव्हरला इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. एक धावेने संघात धावसंख्या 13. जतीनीच्या बॅट मधून आपण हा फटका पाहिला. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडी आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरची होती. स्टिअर केलं चेंडूला. आउट ऑफ इनसाइडचा फटका. अविदेशी ताकद मात्र फटक्यामध्ये झोकता आली नव्हती. एकच धाव कंप्लीट झाली. एकदम संघात धावसंख्या होती ती बिनबाद 13. ओव्हर क्रमांक दुसरं. पुन्हा एकदा गोलंदाज हितेश. +40 फॉर्मॅटचा आपण जर विचार केला तर राजेश भोईरा संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. रेग्युलर ग्रामीणचा आपण जर विचार केला तर हितेश अधिक एक चांगला फलंदाज आहे.
रॅटम राऊंडचा मार करताना गोलंदाज. आता मात्र चेंडू अतिशय चांगला फटका आउट ऑफ इनसाइड. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरला. वन बाउन्स एका टप्प्याने आउटफील्ड मधून चेंडूला कलेक्ट केलं जातं. मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवी अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतो. दोन धावा कंप्लीट झाल्या. दोन धावांची संख्या धावसंख्या 15 वर पोहोचली. थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातोय शॉर्ट पॉईंट. एकदा घेण्याची संधी. एकदम संघा धावसंख्या एकाने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 16. ओव्हर क्रमांक दुसरा. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन असल्या कारणे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार थोडासा बदल केला जातोय. चेंज केलं जात आहे. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज जतीन आता स्ट्राईक रोटेट करतोय. सध्या जतीनचा बॅटचा अपडेट पाहिलं तर 4 चेंडूमधून ज्यानं खर्च तब्बल बनवल्या 5 धावा. 4 चेंडू पेस करताना फक्त 5 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चला थोडंसं बेल कमी घ्या. स्पीडअप करा गोलंदाज. आता मात्र ऑन साइडचा अतिशय चांगला फटका आहे. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक दक्ष झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. याची झोली फाटलेली आहे. याला आंब्याचं झेला आणून द्या. किती धाव काढल्या? 5वी धाव कंप्लीट. क्या बात आहे. आता रोहित भाऊंचा काय जीव घेता काय? रिटायर हार्ड होऊ शकतात. त्याला चांगला पगार दो. कशाला रिटायर पण. पाच धावा कंप्लीट झाल्या. 5 धावांनी संघात धावसंख्या 5 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 21-21 विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड वर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. संघात धावसंख्या बिनबाद 21. वेल कमी घ्या. स्पीडअप करा. गोलंदाज हितेश लॉंग रन अप. पंचांना क्रॉस करतो. राईट अप राऊंडचा मारा करताना गोलंदाज. थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. इनफिल्ड मधून मैदानामधून योगेश पाटील यांना थोडंसं आपण नाही डिप्रेशन मध्ये पाहतोय. टेन्शन मध्ये पाहतोय. क्या बात आहे. क्या बात आहे. बघा योगेश मला वाटतं KPL ही स्पर्धा पहिल्यांदाच खेळतात. पूर्ण गणवेश नवीन. मला वाटतं बुट पण नवीन दिसतात. ओके 2 जोर उद्यासाठी वेगळं वाटतं. क्या बात आहे. 3 4 नक्की काय? 4 मॅच साठी वाटतं. 4 ड्रेस का 4 बूट. तर 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 22. प्रतिओव्हरचा आपण जर विचार केला एकंदरीत 11 धावांची सरासरी. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ. आणि गोलंदाज कोणी? आउटफील्ड मधून आपण योगेश यांना पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ते देखील या
स्पर्धेचं सेलिब्रेशन करतात, एन्जॉय सेलिब्रेशन करतात, चांगला आनंद घेताना योगेश सेट. मला वाटतं योगेशचा एक डायलॉग लय फेमस आहे, शेट तुमचा आहे तसा. चेंडूला जागेवर फोर्स करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आनंद करण्याचा फटका मारण्यासाठी तुमचं फुटफर फार महत्वाचं असतं. चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. चेंडूची लाईन रीड करणे फार गरजेचं असतं. 3,500ची बुट आणल्यात, क्या बात आहे. सेट तुमचा आहे तसा बाबा, तुम्ही हाणाल. ऑन साइडचा फटका सजलाय. वन बॉल एका टप्प्याने चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातो. राजेश भुरीच्या माध्यमातून फक्त मिळते एक धाव. एकदम संघात धावसंख्या पुढे सध्या धावसंख्या होती ती 23. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावर आहे बघा. 3रे षटकार प्रारंभ आहे. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमधून MI लाईफस्टाईल या संघाच्या माध्यमातून केली जात नाही असं म्हटलं. पहिली मॅच देखील आपण हारलात आणि या मॅच मधून देखील आपण थोडंसं बॅकफुटवर आहे. म्हणजे जवळ म्हटलं तुमचा गणपती शिवण्याच्या मागे या सिरीज मधून. अरेस पहिला हारलेत पण त्यांना इथं चान्स आहे सध्या. अरेस सध्या इन ऍक्शन मध्ये चांगल्या स्थितीमध्ये. MI लाईफस्टाईल हा संघ थोडासा बॅकफुटला कोमामध्ये. जगदीश सन्मानित जगदीप घरत साहेबांचं या शुभ आगमन झालं. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे पदाधिकारी आहेत आता मात्र उडवलं ऑन साइडला. अतिशय चांगला फटका. या चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. आउट ऑफ दी पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक. ज्या फटक्याचे नितांत गरज तो फटका आता मात्र जतिनेचा बाट मधून सजला. खराब चेंडू उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. हाफटेकर पद्धतीचा चेंडू होता. पुलचा फटका अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण जतिनेचा बाट मधून पाहिला आणि चेंडू मात्र बघता बघता सीमारेषा बाहेर गुल झाला. या साधा बेने सांगा धावसंख्या 29. एक कमी 30. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आणि जतीन याच्याकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. अजून एखादा मोठा फटका चांगला आला तर मात्र एक चांगला टार्गेट सेट करताना संघ दिसेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मारतो जयेश शेवटचा अंतिम गोलंदाज. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः आपल्या जेल सोडला जातो, जीवदान दिले जात. त्याचा विचार होता डोक्याशी घ्यायचा. जेल सोडला जातो, जीवदान दिले जातं. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. या दरम्यान 2 धावा काढण्याची संधी. 2 धावा संघात धावसंख्या होती ती 31. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू पेस करताना गोलंदाज जयेश. या ठिकाणी तो उडवला ऑन साइडचा बिग ब्लास्ट. व्हाट अ शॉट. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, ताकदवर फटका. भीम टोला, वज्र टोला, माथाडी टोला आणि आदिवासी टोला आपण पाहिला. या 6 धाब्यांनी सांगायची धावसंख्या साने पुरस्कृत धावसंख्या होती ती 37 आणि विजयाचं लक्ष असेल ते 38 धावांचं. चला रोशनी एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन आणि हार्दिक ओम यश एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन आपण या. रोशनी एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन हार्दिक ओम यश एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन आपण नाणेविसडी या प्लीज. झाले का त्यांची टॉस झाला नाही ना. चालू चालू कुठे गेला. चालू सन्मान्य गौतमजी पाटील, जगदीश घरत, जगदीप नावच वेगळं आहे. या
कोणी जगदीप बोलतो, कोणी जगदीश बोलतोय, कोणी जयदीप बोलतोय. चला या. जयदीप, जगदीप म्हणजे जगदीप. या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. रोशनी एंटरप्राइजच्या संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झाले, तर दुसऱ्या बाजूला हार्दिक या संघाने खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. आणि या दोन संघांमधून एक महत्वाची नाणेफेक जयदीप यांच्या शुभ हस्ते करूया. टॉस आहे, काटा छाप किंवा काटा असं बोलायचं. कोण बोलतो डिसाईड बोला. चला तुम्हाला प्राधान्य. फक्त निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. काटा असं म्हणणं आहे, अगेन्स्ट छाप पडते. मान्यवरांचं खूप खूप चला मान्यवरांचं खूप खूप आभार. या या मित्र, नाणेफेक झालेली नाही. सर्वात महत्वाचा निर्णय नाणेफेकीचा तुझ्या बाजून लागलेला आहे. 3 षटकांचा निर्धारित सामने. संदीप काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. खरं आता कोपर प्रेमिक पर्व 3 ही स्पर्धा एन्जॉय करताना कसं वाटतं? हे तर खरोखर सरपंच साहेबांचं मोठं मन आहे की त्यांनी ही मोठी संकल्पना आमच्या कोपर गावामध्ये नव्याने आणली. कारण की आमची खूप वर्षापूर्वीची इच्छा होती की आमच्या गावामध्ये केपील व्हावा, पण कोणीच असा मोठा दानशूर नेतृत्व कोणी समोर आला नाही का आमच्यासाठी कोणी ते पाठीमागे उभा राहील. पण सरपंचांना आम्ही अनिल म्हात्रे, मी आणि आमची जी टीमनी आम्ही फक्त त्यांना सांगितलं सरपंच साहेबांना का आम्हाला आपल्या गावामध्ये सर्व गावामध्ये केपील होतं, तर आपल्या गावात केपील का नाही होऊ शकत. तो बोलले तुम्ही आयोजन करा, पाठीमागे तुमचा मी आहे. आणि त्यांचा जो आम्हाला शब्द दिला तो त्यांनी पूर्णपणे पाळला. आणि आज त्या शब्दाच्या अनुसार आता 3रा वर्ष आमचा केपीएलचा चालू आहे. तर सरपंच साहेबांचे मेन म्हणजे जेवढे बोलू तेवढं मनापासून त्यांचे धन्यवाद आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही एक संकल्पना आणली केपीएलची आणि तिला अनुमोदन केलं सरपंच साहेबांनी. क्या बात आहे, वा. 3 षटकात निर्धारित सामने आपण क्षेत्ररक्षण बिघडले. समोरच्या संघाचा आपण जर खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेचं अपडेट पाहिलं ते संघ उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. मात्र या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करताना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आमच्याकडून आमच्या संघाकडून माझ्या पूर्ण बॉलरवर माझा विश्वास आहे का कमीत कमी धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. समोरच्या टीमला आम्ही काही हलक्यात घेणार नाही आणि समोरची कोणीही हलका नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. धन्यवाद, ऑल दी बेस्ट. मित्र, नाणेफेक हरलात. महत्वाचा प्रश्न आहे, नाणेफेक तुझ्यासाठी महत्वाची होती? हो, नक्कीच महत्वाची होती. आता मात्र फलंदाजी करायची. अगेन संघाला किती टार्गेट सेट केलंय? 50+ करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. 50+ निश्चित 3 ओव्हरमध्ये 50+ एक चांगला टार्गेट असेल. मात्र त्या दावा करण्यासाठी आपल्याकडे कोणते ट्रम्पकार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? मनोज दादा आहे, सुमित आहे, यतीन आहे. आम्ही सर्व प्रयत्न करू नक्कीच. तुमचे कोच, तुमच्या संघासाठी कोचचं काय योगदान आहे? कोचचं योगदान म्हणजे नक्कीच आमच्या कोचमुळे आम्ही एवढं पुढे गेलेलो आहे. त्याच्यामुळे आम्ही हा सामना जिंकायचा नक्कीच प्रयत्न करू. राजेश रमाकांत पाटील हे आमचे कोच आहेत, यांच्यामुळे आम्ही नक्कीच पुढे जायचा प्रयत्न करू. धन्यवाद, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो, 2 संघांमधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कोल लागतोय रोशनी एंटरप्राइज संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी हार्दिक ओम यश एंटरप्राइजच्या संघाला. तुर्तास मी आपणास घेऊन चालतो कॉम्बॉक्स मध्ये. त्याने सज्जित म्हणजे परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओल टू कालुराम केनी. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण कोपर प्रीमियर लीग 2025 चं 3रं पर्व पाहतोय. अभिजित पाटील यांनी जर झेल टिपला तर नक्कीच त्यांच्यासाठी आज सायंकाळची सोय आहे. स्मिथ गोल्ड सध्याचा चांगला फेवरेट ब्रँड आहे. नक्कीच आपण उद्या सुपर संडे मध्ये आणखीन काही पारितोषिक देऊ. राजेश भोईरच्या बॅट मधून पहिले चेंडूवर आला एक सुंदर चौकार की चांगली सुरुवात.
या सामन्यातून एमआय आणि आरएस या दोन संघांचा एका संघाचं विजयाचं खातं मात्र खोलणार आहे, कारण की दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय. मात्र या सामन्यातून एका संघाचा पहिला विजय केपीएल 2025 च्या माध्यमातून लागणार आहे. गोलंदाज मनोहर मडवी आणि त्यांच्या समोर त्यांचे सहकारी 40+ चे खेळाडू राजेश भुईर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहेत. 38 धावांचं लक्ष 18 चेंडू मध्ये आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. बघूया जयेश आणि राजेश. इथे हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. इथे जतीन याच्या डोल्या समोरून चेंडू गेला एका टप्प्यानं. काऊ कॉर्नर त्यांच्या बाहेर येतोय चौकार. या आधीच्या सामन्यात जतीनच्या गोलंदाजीवर मनोहर मडवीनं झेल टिपला होता. पिता पुत्र आहेत मनोहर मडवी यांचे चिरंजीव जतीन मडवी, संघाचे संघनायक म्हणून एमआय लाईफस्टाईल. इथे बघूया, इथे नो बॉलचा इशारा. एक धाव देखील पूर्ण केलेली आहे. 1+. यस, एका साईडला 6 क्षेत्ररक्षक होते. एका खेळाडूच्या लक्षात आलं होतं. यस, पंचांना लक्षात होतं, या खेळाडू देखील ठाऊक होतं. पंचांची तीक्ष्ण नजर. 2 अतिरिक्त धावा आलेत या चेंडूवर. धावसंख्या 10 वर पोहोचली. नक्कीच अभिजित पाटील यांच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही जे त्यांना पारितोषिक लावलं आहे जेलसाठी. बघूया कुठल्या कोपऱ्याला आहेत. नक्कीच अगदी लाईव्ह स्पर्धा आहे. आपण त्यांना योग्य ते पारितोषिक नक्कीच देऊ जेल घेतल्यावर. त्याआधी अनाउन्समेंट करणं थोडंसं आपल्याकडून चुकीचं ठरेल, कारण की लाईव्ह स्पर्धा आहे. 295 देशामध्ये ही स्पर्धा तुम्ही कुठेही पाहू शकता. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून किरण थले यांची टेक्निकल टीम भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट म्हणून एसके एंटरटेनमेंट किरण थले आमचे रुपेश देखील आहेत हुसेन लाईव्हचे. इथे झेल ड्रॉप केलाय आणि चेंडू देखील सीमापार गेलाय. बघूया, पंचांचा इशारा येतोय चौकार. चांगली सुरुवात, चांगली सुरुवात. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडू शेष आहेत आणि धावा बनलेत 15. 16 धावा बनलेत. नक्कीच इथे योगेश पाटील, रुपेश गरात यांची टीम सध्या तरी ऑल इज वेल आरएस एंटरप्राइजेस. हेमंत गरज साहेबांनी सांगितलं की हा विजय त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि प्लॅनिंग मध्ये ते उतरलेत. अगदी नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन 37 धावा त्यांनी खर्च केलेत एमआय लाईफस्टाईल या संघाच्या फलंदाजांसमोर आणि 38 धावांचा पाठलाग करताना धावा बनलेत 18. आता बनवायचे 20. चेंडू शिल्लक आहेत 13 मध्ये 20. समीकरण सोपं वाटतंय. इथे जयचा फटका. चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्याच ओव्हर मध्ये सामना खुल्ला केलाय. जवळ धावसंख्या पोहोचली 30-24 वर.
आर एस एंटरप्राइजेस रुपेश गरात, प्रभाकर पाटील, संतोष म्हात्रे आता थोडेसे खुश असतील आपल्या सहकाऱ्यांवर, कारण की पहिला सामना गमावला होता, थोडासा दबाव होता या संघावर, आता तो दबाव कुठेतरी हटलेला आहे. बघूया इथे राजेश भोईरचा धमाका, अगदी हवेमध्ये तरंगत चेंडू चाललाय सीमापार, येतोय षटकार. धावसंख्या 30. आठ धावा 11 चेंडू मध्ये. जतीन मडवी हा चेंडू चांगला ऑफ ड्राईव्हचा आपण कडक फटका पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलाय, थांबवलाय. एक सिंगल धाव जयेशनं साफ नकार दिलाय, कारण की आता 10 मध्ये बनवायचे 7, शरीर थकून जमणार नाहीये. जयेशला ठाऊक आहे सामना आता आपल्या हातामध्ये आहे. बघूया जतीन, हवा चांगली आहे, उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक वातावरण आणि सिक्सरचे चेंडू यूज केलेत केपीएल मध्ये. नक्कीच आपण माजी केंद्रीय पंचायती राज चषकामध्ये चेंडू पाहिले होते. इथे हा फटका आगल्या वेगळ्या पद्धतीनं चेंडू चालला, अगदी शॉर्ट थर्डमॅन रिझन मधून डीप थर्डमॅनला आहे तो नशिबाचा चौकार. धावसंख्या 35. डीजे रोशनी एंटरप्राइजेस, संदीप पाटील. आपण लगेच आपली टीम तयार ठेवा, सामना संपल्याबरोबर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू से प्लॅन्ड होतोय, एकच धाव, एका धावीने संघाची टोटल 36. आता 8 मध्ये 2. पहिल्या सलामीवीर जोडीनं हा जवळ सामना फिनिश केलेला आहे. नक्कीच योगेश पाटील खुश असतील, रुपेश घरत खुश असतील, कारण की या सामन्यावर जवळ त्यांचा विजय आता पक्का आहे. प्रभाकर पाटील, संतोष म्हात्रे. इथे चेंडूला अगदी वाईडिश लॉंग ऑफ फ्रीझनला उडवलाय आणि हा येतोय विजय चौकार राजेश भोईर यांच्या बॅट मधून. आणि केपीएल 2025 चा पहिला विजय आपण पाहतोय. आरएस एंटरप्राइजेस टीमचा तर सलग दुसरा पराभव एमआय लाईफस्टाईल या संघाचा. सुनील पाटील, संतोष पाटील आणि संदीप पाटील या बंधूंची टीम मात्र अजूनही 3 सामने आहेत. हार मानू नका, इथूनही पुढे तुम्ही प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. विजयी संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे आपण कौतुक करूया आणि जाऊया या सामन्याच्या सामन्यावर खेळाडूकडे. राजेश भोईर इज द मॅन ऑफ द मॅच.